श्री स्वामी समर्थ. चातुर्मास हा लवकरच सुरू होत आहे. सृष्टीचे पालन करते भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावर तब्बल 4 महिन्यासाठी घोर निद्रेमध्ये जातात. हा त्यांचा विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे याला योगनिद्रा असेही म्हणतात. या कालावधीमध्ये प्रत्यक्ष त्यांची पत्नी साक्षात माता लक्ष्मी त्यांची सेवा करण्याची संधी सोडत नाही. ती आपल्या पत्नी धर्म निभावत असते. आपण जर संसारी माणसं आहोत किंवा सर्वसाधारण व्यक्ती आहोत, तेव्हा आपण सुद्धा या चातुर्मासाच्या कालावधीत म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णू जरी निद्रावस्थेमध्ये असले तरी पण त्यांच्या नावाने आपण काही सेवा उपासना केल्या तर त्या नक्कीच फलदायी ठरतात. फक्त मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु न ठेवता जो व्यक्ती अगदी मनोभावे त्यांची सेवा करतो तर नक्कीच भगवान श्रीहरी विष्णू कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्यांना दर्शन दिल्याशिवाय राहत नाहीत. त्याचबरोबर आपल्या मनातल्या इच्छासुद्धा ते पूर्ण करतात. यामध्ये मात्र काही शंका नाही. आता यामध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे की जे आपल्याला चातुर्मासामध्ये करता येतात. त्यातल्या तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या किंवा मग यातील कोणती एक गोष्ट सलग तुम्ही 4 महिने पाळली म्हणजेच त्याच गोष्टीचे तुम्ही नित्यनियम केला तर तुमच्या मनातील इच्छा भगवान श्रीहरी विष्णू नक्की पूर्ण करतील. मी सातत्य ठेवा, ही गोष्ट नियमित करत राहा. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होतं. म्हणजेच काय, देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी अर्थात देवांच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. तो कार्तिकी एकादशीला संपतो. धार्मिक मान्यता अशी आहे की या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावर योगनिद्रेमध्ये जातात, विश्रांती घेतात आणि कार्तिकी एकादशीला म्हणजेच जिचं नाव आहे प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी, या दिवशी ते बाहेर येतात. या काळामध्ये म्हणजेच देवांच्या निद्रा काळामध्ये असुरी शक्ती प्रबळ होतात आणि असुरी शक्तीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत करणे, नियमधर्म पाळणे खूप आवश्यक असते. आता प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर आपल्यापैकी प्रत्येकालाच काही ना काही एखादी तरी वाईट सवय असते. म्हणजेच काय, आपला थोडा वीक पॉईंट असतो. आपल्याला ते सगळं समजतं की ही गोष्ट माझ्याकडून चुकते किंवा ही सवय मला वाईट आहे, पण ती मी सोडू शकत नाही. कधीकधी काय होतं, 1-2 दिवस आपण एखादी सवय सोडतो आणि पुन्हा ती नव्याने सुरू करतो. आपल्याला माहिती आहे कधी ना कधी आपल्याला या सवयीचा त्रास होणार आहे. आपण वेळीच खबरदारी घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, पण आपल्याकडून ती स्वतः सुटत नाही. मग ते एखादे व्यसन असो किंवा एखादी वाईट सवय जिचा आपल्याला खरंच होणार आहे त्रास. तुमच्यापैकी एखादा तर म्हणत असेल आज सुरुवात करतो, आज सुरुवात करते, उद्या सुरुवात करतो, उद्या सुरुवात करते आणि मग माझ्याकडून ती सवय आपोआपच सुटेल आणि मी एक चांगला व्यक्ती किंवा चांगला माणूस घडेल आणि अर्थातच माझ्याकडून बरेच जण मग मला प्रोत्साहित होतील. तुमच्यापैकी कोणाला जर असं करायचं असेल की मला जीवनामध्ये तुमच्यापैकी कोणाला जर असं करायचं असेल की आरोग्याच्या दृष्टीने असो किंवा समाजामध्ये पुढे जाण्याच्या दृष्टीने असो, प्रगतीच्या दृष्टीने असो, तुम्ही 4 महिन्यामध्ये या सवयी लावल्या आणि वाईट गोष्टींचा त्याग केला तर नक्कीच तुमच्याकडून त्या सवयी कायमस्वरूपी म्हणजेच नेहमीसाठी सुटू शकतात. म्हणजे मला असं सांगायचं आहे, फक्त चातुर्मासाचा कालावधी का, तर तुम्ही उलट चातुर्मासाच्या या 4 महिन्यांचा जो कालावधी आहे त्याचा फायदा उठवा आणि कायमस्वरूपी काही गोष्टींना पूर्णविराम द्या. जसं की तुमचं व्यसन असेल की जे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक आहे आणि जेव्हा आपण करत असलेल्या गोष्टींना आपण धार्मिक आधाराची जोड देतो
तेव्हा ते नक्की पूर्णत्वास जातात. यामध्ये तीळमात्र शंका नाही. कारण तेव्हा आपण प्रार्थना करत असतो आणि प्रार्थनामध्ये इतकी शक्ती असते की त्यामुळे कठीणातली कठीणसुद्धा इच्छासुद्धा साध्य होतात. आणि मी तुम्हाला अगदी थोड्याच वेळापूर्वी सांगितले, चातुर्मासामध्ये आपण ज्या काही सेवा उपासना करतो, देवाधर्माचे जे काही करतो, त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू आपल्याला प्रत्यक्ष दर्शन हे देत असतात आणि आपल्या इच्छासुद्धा पूर्ण करतात. आणि भलेही तुम्ही चातुर्मासात करत असलेल्या गोष्टी धार्मिक नसतील, देवाधर्माचे काही त्यामध्ये नसेल, पण तुमच्या प्रगतीच्या काही गोष्टी त्यामध्ये असतील, तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने असतील आणि त्या तुम्ही अगदी मन लावून केल्या, तुम्ही अगदी प्रामाणिकपणे तुमचे 100% त्यामध्ये दिले, तर तुमच्या कामामध्ये राम दिसल्याशिवाय राहणार नाही. मुलांच्या अभ्यासामध्ये असेल, त्यांनी 4 महिने जर नियमित चांगल्या अभ्यासाची किंवा त्यामध्ये कष्ट घेण्याची सवय लावली, तर कोणत्याही गोष्टीला आपण म्हणतो की 1 महिना दिला की आपल्याबरोबर त्याची सवय लागते आणि सरावसुद्धा चांगला होतो. तिथे तर आपल्याला 4 महिने द्यायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला भलेही कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल, तर चातुर्मास हा अत्यंत फलदायी कालावधी आहे. आणि भगवान श्रीहरी विष्णूंचं एक रूप आहे राम किंवा त्यांचा अवतार आपण त्यांना म्हणतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या कामामध्ये राम शोधायचा असेल, तर चातुर्मासाची संधी गमावू नका. यंदा 17 जुलै 2024 ते 13 नोव्हेंबर 2024 या 4 महिन्यांसाठी चातुर्मास असेल. योगायोग असा तयार झालेला आहे की ज्या दिवशी चातुर्मास सुरू होतो आणि ज्या दिवशी तो संपतो, त्या दोन्ही दिवशी बुधवारच आलेला आहे. भगवान श्रीहरी विष्णू तर 4 महिन्यांसाठी योगनिद्रेमध्ये जातील. पण या 4 महिन्यांमध्ये सृष्टी सांभाळण्याची जबाबदारी कोणी घ्यायची हा प्रश्न असतोच. त्यामुळे त्यांची असुरी शक्ती प्रबळ होऊ नये किंवा त्यांचा प्रभाव पृथ्वीवर जास्त वाढू नये, यासाठी पृथ्वी सांभाळण्याचा काम भगवान शिवशंकराच्या परिवाराच्या हाती दिलेलं असतं. त्यामुळे जोपर्यंत श्रावण महिना सुरू होत नाही, तोपर्यंत म्हणजे आषाढी एकादशी झाल्यानंतर आषाढी अमावस्येपर्यंत पृथ्वीचा कारभार गुरु सांभाळतात किंवा ऋषी महर्षी सांभाळतात. त्यामुळे आषाढी एकादशी झाल्यानंतर ती येते गुरुपौर्णिमा. त्यानंतर येणाऱ्या श्रावण महिना तर संपूर्ण भगवान शिवशंकराच्या नावे असतो. आपण सुद्धा तेव्हा त्यांची सेवा उपासना केल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर येतो भाद्रपद. भाद्रपद महिन्यामध्ये गणपती असतात. 10-11 दिवस तर अर्थात तो महिना असतो गणपतीचा. त्यानंतर येतो अश्विन महिन्यामध्ये आपण दुर्गादेवीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची उपासना करतो. आणि दुर्गादेवी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीचे रूप असते. म्हणजे त्या काळामध्ये आपण माता पार्वतीची सेवा करतो. त्यानंतर थोड्या दिवसात लक्ष्मीपूजनसुद्धा करायचे असते. तर दीर्घ लक्ष्मी असेल किंवा आपल्या ज्या कुलदेवी असतील, तर ते सगळे एकच आहेत, फक्त त्यांची रूपं किंवा नावं ही वेगवेगळी आहेत. अशा पद्धतीने आपण देवी पार्वतीची सेवा करतो. आणि त्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये जे काही सुरुवातीचे दिवस असतात, तो जोपर्यंत आपल्याला चातुर्मास पाळायचा असतो, तेव्हा आपण कार्तिकेय महाराजांची सेवा करत असतो. ते सुद्धा भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचे पुत्र आहेत. अशा पद्धतीने हा 4 महिन्यांचा कालावधी भगवान शिवशंकर सृष्टीचे संपूर्ण जबाबदारी आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या सर्वांकडून पूर्ण करून घेतात. आता आपण चातुर्मासाच्या 4 महिन्यांमध्ये काय काय करायचं याची माहिती जाणून घेऊ. 4 महिने दररोज तुम्ही तुळशीपुढे हळदी कुंकवाने स्वस्तिक काढू शकता. 4 महिने दररोज तुम्ही शिवलिंगावर दुधाने अभिषेक करावा. 4 महिने रोज भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णांची मूर्तींना तुळस व्हावी, कारण त्यांना तुळशी अत्यंत प्रिय आहे. चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये दर मंगळवारी किंवा शुक्रवारी एक सुहासिनी स्त्रीची ओटी भरावी. 4 महिने ब्रह्ममुहूर्तावर उठावे, सूर्याला अर्घ्य द्यावे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होईल आणि तुमच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा आत्मविश्वाससुद्धा येईल व तुम्हाला भरपूर ठिकाणी कामात येईल आणि तुमची प्रगतीसुद्धा होईल. 4 महिने शक्य झालं तर दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. जेव्हा तुम्हाला तूप उपलब्ध झाले नाही, तेव्हा तुम्ही वनस्पती तुपाचा किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकता. मात्र त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायला विसरू नका. 4 महिने तुम्ही काय करू शकता, म्हणजेच
काय तर देवासमोर किंवा तुमच्या अंगणामध्ये रांगोळीच्या रूपामध्ये तुम्ही गायीची 33 पावलं काढायची आहेत. त्याच्यावर हळदी कुंकू वाहायचं आहे, नमस्कार करायचा. मासिक धर्म सुतक असल्यावर तुम्ही ती गायीची पावलं काढली नाही तरीसुद्धा चालतं. फक्त ते दिवस सोडले तर तुम्ही तुमचा क्रम चुकवायचा नाही. दररोज गायीची पावलं काढायची आहे आणि लक्षात ठेवा, दररोज तुम्हाला ती रांगोळी पुसायची आहे आणि नवीन रांगोळी काढायची आहे. त्यानंतर चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमच्याकडे दिवे लागण्याच्या वेळी कोणी येतं तर त्यांना चहा पिल्याशिवाय किंवा मग काहीतरी खायला दिल्याशिवाय सोडू नका. भगवान श्रीहरी विष्णू तुम्हाला कोणत्या रूपामध्ये भेटायला येतील किंवा कोणत्या रूपामध्ये दर्शन द्यायला येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे तुमच्या अचानक किंवा आलेल्या अतिथींचा अजिबात अपमान करू नका. 4 महिने तुमच्या परिसरात असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन त्या मंदिराला तुम्ही 11व्या प्रदक्षिणा मारायच्या आहेत. 4 महिने तुमच्या जवळच्या एखाद्या ठिकाणी गरीब गरजू व्यक्ती राहत असतील, जे फक्त लोकांकडून काय मिळेल ते मागून खातात, त्याच्यावर आपली गुजराण करतात, तर तुम्ही त्यांना उपयोगी वस्तू दान करू शकता. 4 महिन्यांचा कालावधीमध्ये कांदा लसूण अजिबात खाऊ नका, कारण हा जो कालावधी असतो त्यातला बराचसा काळ पावसाळ्याचा असतो आणि पावसाळ्यामध्ये बरेचसे आजार हे उद्भवत असतात. बघा, शक्य झाले तर तुम्ही ते नक्की पाळा. 4 महिने दररोज सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यानंतर 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करा. 4 महिने दररोज तुम्ही पुरुषसूक्त किंवा स्त्रियांनी स्त्री सूक्त, जिला महालक्ष्मीचे सूक्तसुद्धा म्हणतात, किंवा कनकधारा स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्ही 1 वेळा म्हणा. 4 महिने दररोज सकाळी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. विष्णू सहस्रनामाचा पाठ आपल्याला सूर्योदयाच्या वेळी शांत वातावरणामध्ये करायचा असतो आणि अगदी त्यावेळी आपण तो केला तर भगवान श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी, त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागेल. त्यामुळे तुम्ही हा अनुभव नक्की घेऊन पहा.